प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि दुसरा नियम केलेलं कर्म भोगावं लागेल. केले कर्म झाले तेची, दुसरे नव्हे, तेची भोगा आले. प्रत्येकाला कर्म करावं लागेल, केलेलं भोगावं लागेल. एका माणसाने मला सांगितलं, महाराज प्रत्येकाला करावं लागेल, हो. केलेलं भोगावं लागेल, हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे? लोक याच्यातून मार्ग काढतात, काही करतच नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात असं होत नाही. जीव आहे आणि तो काही करत नाही असं होत नाही. प्रत्येक ते उदाहरण फार गोड दिलेत ज्ञानोबारांनी. मडका आहे, त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? मडकं माहिती आहे ना, त्याला घट म्हटलं जातं तत्वज्ञानामध्ये. गाडगं म्हणतात, कोणी कोणी मडकं म्हणतात. मडकं माहिती आहे ना, जरा पुढलं बोलू, माहीतच असलं पाहिजे. शेवटी कोण आहे त्याच्याशिवाय आपल्याला कळालं का? बघा आता शेवटी कोणी नाही महाराज. मडकं आहे, त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही, पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही, उष्णतेने अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही. तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. करावंच लागतं. महाराज आम्ही काही करत नाही. नाही बाबा, करावं लागतं. कर्मशास्त्र किती सूक्ष्म आहे सांगू. कर्मशास्त्र म्हणतं तू काही करत नाही हे तरी करशील ना, ते तरी कर. काही करत नाहीये. काही काही वेळेस आम्ही सप्ताहाच्या नियोजनाला जातो. आता आपण सगळी गावागावाची मंडळी आहात, कानाकोपऱ्यातून आलेली. आमच्या काही फडावरची परंपरेतली गावं असतात. मग आम्ही आदल्या दिवशी जातो आणि मिटिंग घेतो. 50 लोक मिटिंगला असतात आणि आम्ही प्रत्येकाला कामं वाटून देत असतो. तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही भोजनाकडलं पहा, तुम्ही मंडपातलं पहा, तुम्ही कथेचं पहा, तुम्ही देणगीचं पहा, असं वाटून देत असतो. त्या 50 लोकांच्या मिटिंगमध्ये 2-3 अगदी पुढे बसलेली होती. ती काहीच कामाची नव्हती. बहुतेक मिटिंगमध्ये तीच पुढे येऊन बसलेली असतात कुठल्याही गावामध्ये. सगळ्या लोकांना मी कामं वाटून देत होतो आणि ती 2-3 माझ्याकडे पाहत होती. सगळं बोलणं झाल्यानंतर त्या 2-3 सांगितलं, महाराज उद्यापासून सप्ताह सुरू होतोय, पण उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये आम्ही काहीच करणार नाही. आत्ताच तुम्हाला सांगतो, आम्ही काहीच करणार नाही. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला तेच सांगायला लागलोय, उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्ही काहीच करू नका, 7 दिवस जरा नीट राहा, एवढं. बरोबर आहे. काही काही लोकांना असं म्हणावं लागतं, तू इकडं न येणं हीच तुझी देणगी, दुसरी देणगी द्यायची गरज नाही. तू नाही आला ना, आमचा सप्ताह व्यवस्थित पार पडला, असं कधी म्हणावं लागतं. प्रत्येकाने कर्म करावं लागेल 1, आणि केलेलं कर्म भोगावं लागेल 2. आता पुढचं वाक्य सांगतो, जरा सूक्ष्म ऐका. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. माझ्या अभंगाच्या मूळ शब्द गाभ्याकडे यायला लागलोय मी. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची गाठ पडली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आता कळालं का? बघा, नाही लवकर लक्षात येणार, मी उदाहरण देऊन पुढे जातो. काय माझा मुद्दा चाललाय, प्रारब्ध बदलविता येत नाही, प्रारब्ध बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची गाठ पडली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आपला शब्द काय चाललाय, धन्य काळ संत भेटी. जोपर्यंत आपल्या सगळ्याला होय म्हणून कळत नाही तोपर्यंत मी सोडत नाही. बरं, माझा स्वभाव सांगतो तुम्हाला, तुम्हाला आताच सांगतो, तुम्ही जोपर्यंत सगळे माना डोलून होय म्हणत नाही तोपर्यंत मी सोडत नाही. नाहीतर हे पंढरपुरातलंच कीर्तन आहे, अमुक वेळेला सोडावं असं काही बंधन नाही. गावागावानी बंधनं असतात, तिथं काय आहे, आता उद्या काला करून निघायचं आहे. त्यामुळे त्याच्यातही सांगतो, नाही कळालं तरी असं असं करा, सोडतो. त्याच्यातही सांगतो, आता इलाज नाही, माझा स्वभावच त्याला काय करू. मी पुन्हा तुम्हाला आज एवढा आता हे कीर्तनाला मी कसा उपस्थित झालो ते महाराजांना माहित आहे. अनेक अडचणी येत होत्या, परंतु त्याच्यातूनही आदरणीय पूज्य महाराजांचं प्रेम मला इथपर्यंत ओढून घेऊन आलं. मला जास्त माझा तो उल्लेख करण्यामध्ये वेळ घालवायची नाही. माझा मुद्दा फक्त मला मांडायचा आहे. मुद्दा माझा असा आहे, धन्य काळ संत भेटी म्हणत असताना प्रारब्ध बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम. पण संतांची गाठ पडली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. मी तुम्हाला कथेचा एक अंश सांगतो म्हणजे कळेल. एका वाक्याकडे लक्ष द्या. माणूस जाणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपणं. पटलं? माणूस जाणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपणं. आता नीट ऐका. सच्चिदानंद बाबा गेले, तुम्हाला माहित असलेला भाग सांगतो. सच्चिदानंद बाबा कोण? ज्ञानेश्वरीचे लेखक. सच्चिदानंद बाबा गेले, त्यांची बायको सती जाण्याकरिता निघाली. सच्चिदानंदांचं प्रारब्ध संपलं, ते गेले. त्यांची बायको त्या काळाच्या नियमानुसार सती जाण्याकरता निघाली. जात असताना तिनं पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांना पाहिल्याबरोबर तिला वाटायला लागलं, दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. ज्ञानोबारांच्या दर्शनाकरता गेली. ज्ञानोबारांच्या चरणावर नतमस्तक झाल्याबरोबर ज्ञानोबारांच्या मुखातून सहज आशीर्वाद आला, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ज्ञानोबारांनी डोळे उघडले आणि विचारलं, काय झालं मावशी, का रडायला लागलात? तुम्ही दिलेला जो आशीर्वाद आहे
त्याचं दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबारांनी सांगितलं आशीर्वादाचं कुठं दुःख होत असतं का? लोकांना आशीर्वादाचा आनंद होत असतो. आणि तुला दुःख का झालं? बरं, दुसरी गोष्ट, आशीर्वाद तू मागितला नाही, मी स्वतःहून दिलाय. सद्गुरूंकडून आशीर्वाद स्वतःहून यावा लागतो, मागायचा नसतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, आमचा हात ते स्वतःच उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर मारून घेतात. असा कुठं आशीर्वाद असतो का? असा आशीर्वाद मिळत नाही. महाराज ज्ञानोबारांची ओवी देतो, ऐसी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटीची गालावनिया हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करा. मग हे नंतर स्वतःहून यावं लागतं, असं मागून घ्यायचं नसतं. तुम्ही स्वतःहून आशीर्वाद दिलाय, मी स्वतःहून दिलाय, आणि तरी तुला दुःख झालं. बरं, लोक अशी गमतीची महाराज, कोणता आशीर्वाद कोणाला मागावा हेही लोकांच्या लवकर लक्षात येत नाही. मी कॉलेजमध्ये असताना 2003ला बार्शीला शिकायला होतो, LLBला फर्स्ट इयरला होतो. तेव्हा काही माझं लग्न वगैरे झालेलं नव्हतं. अनेक ठिकाणी मला पूजेला जावं लागायचं. श्रावण महिना प्रवचनं असायची, लोक पाद्यपूजेला घेऊन जायची, काही परंपरेतली लोक. एका ठिकाणी गेलो, पूजन वगैरे झालं, त्यांच्या घरातली सगळी पाया पडण्याकरता येत होते. एक 25-30 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला आला. त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं नको, काय करताय? नाही नाही, तुम्ही डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं नको, आपले हात आपल्याला माहिती आहे, कशाला दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवायचे उगीच. मी म्हटलं नको. तो म्हटलं नाही नाही महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं अरे बाबा का? तो म्हटलं नाही, याचं आणखीन लग्नच झालं नाही. मी म्हटलं माझंच झालं नाही, आशीर्वाद बसवून काय कुठं आशीर्वाद मागत बसता महाराज? असा आशीर्वाद मागायचा नसतो तोंडाने. अंतःकरणातली भावना सद्गुरू बरोबर ओळखत असतात. ज्ञानोबा बोलतात, तू काही मला मागितलं नाहीयेस, मी स्वतःहून तुला दिलंय, सौभाग्यवती भव. आणि तरी तू म्हणतेस दुःख झालं का? त्या बाईने जे वाक्य वापरलं ते नीट आहे. ती बाई म्हणायला लागली, माऊली ते नीट बघा, ती चिता माझ्या पतीची आहे, माझे पती गेलेले आहेत, मी सती जायला निघाली आहे, आणि तुम्ही आशीर्वाद देता सौभाग्यवती भव. हे काही खरं आहे का? त्याच्या पुढचं वाक्य ती बोलली. ती मावशी, ती बाई म्हणायला लागली, माऊली माझे पती गेल्याचं जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांचे शब्द आज खोटे होतात याचं जास्त दुःख आहे. आजपासून कोणी संतांवर विश्वास ठेवणार? तुम्ही सौभाग्यवती भव म्हणता, ज्या स्त्रीचा पती गेलेला आहे तिला जर सौभाग्यवती भव तुम्ही म्हणत असाल तर तुमचे शब्द आज खोटे ठरतायत. आणि संतांचे शब्द खोटे ठरले याचा अर्थ त्याच्यासारखं दुर्दैव या जगात कोणतं नसणार. ज्ञानोबा थोडे स्तब्ध झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मी आशीर्वाद दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी वेगळाची. काय तुझ्या पतीचं नाव? तिने सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराजांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, सच्चित आनंद ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कुठं मरत असतं का? आपल्या जवळचं पाणी घेतलं, सच्चिदानंदाच्या अंगावर शिंपडलं, कुठं निघालात? ऊट म्हटल्याबरोबर मेले माणूस कथा संपली. आता जे मला बोलायचं ते नीट ऐका. आता जे भाग आहे तो फार महत्वाचा आहे. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. पण ज्ञानेश्वर महाराजासारख्या संतांची गाठ पडली की गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. म्हणजे प्रारब्धच बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठाला एक भाग. दुसरा भाग ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर आपली आपल्याला ओळख करून देणारे संत आहेत, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आपलीच वस्तू असते, आपल्या जवळ असते, पण ती आम्हाला कळत नाही. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकपणे ठाव चळणे चुकविला. आमचीच वस्तू आहे, आमच्याच जवळ आहे, ती आम्हाला आतापर्यंत कळाली नाही. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावाचा. किंवा ज्ञानोबांची सोपी ओवी देऊन पुढे जातो, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ज्ञानेश्वरी उघडा तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे त्याची. सदा ज्ञानोबा बोलतात की आम्हाला आमची वस्तू मिळवायची असेल तर संतांकडे जावं लागतं. तुम्हाला आणखीन एक गमक सांगतो, असं का व्हावं हो? आमचीच वस्तू आमच्याच जवळ आहे, पण ती आम्हाला कळत नाही, कुणीतरी जाणून द्यावी लागते. जुनी कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने आपला चष्मा डोक्यावर ठेवला आणि चष्मा हरवला म्हणून गाव सगळ्या घरभर फिरायला लागला, चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे. मग एकाने सांगितलं, अहो बाबा इकडे तिकडे बघू नका, चष्मा आहे. कुठं आहे? डोक्याला हात लावा म्हणजे कळेल. डोक्याला हात लावल्याबरोबर अरे हो हो मिळाला. मिळाला या शब्दावर प्रश्न असा उपस्थित केलाय, हरवला होता का? नाही. मग हरवलाच नाही तर मिळाला याला तर काही अर्थ आहे का? मग हरवला नव्हता, मग हा मिळाला का म्हणायला? हरवला नव्हता पण हरवला आहे असं वाटत होतं म्हणून मिळाला या शब्दाकडे आला. खरं पाहायला गेलं ते तिथंच आहे,
पण कुणीतरी जाणून द्यावं लागतं. जुन्या काळामध्ये गुरखा असतो बघा, गुरखा माहिती आहे आपल्याला, आपण इंग्रजीमध्ये त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणतो. जुन्या काळातला गुरखा हातामध्ये कंदील घेऊन निघाला, लाईट नाही बॅटरी नाही, कंदील घेतला निघाला, जागे राहा जागे राहा जागे राहा असं ओरडत निघाला कंदील घेऊन. रात्री 2 वाजता तो गुरखा कंदील घेऊन निघाला आणि रात्री 2 वाजता त्याला बिडी उडू वाटायला लागली. खिशात हात घातला, बिडी होती, काळीपिठीने. एका झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा. तो उठला, का रे बाबा, काही नाही, माझ्याकडे काळीपिठी नाही, तेवढी घरातून काळीपिठी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, त्या गुरख्याकडे बघितलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे बघितलं. आणि तो झोपीतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, काचवर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या रात्रीचं मला कशाला उठवलं? तो म्हटला, हे सांगायलाच उठवलं, दुसरं कशा करता नाही. उदाहरण संपलं. कळालं का? बघा, कंदील आहे, आता ऐका नीट, कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, पण हे सगळं सांगायला कुणीतरी तिसरं लागलं. तसा हा देह आहे, त्यात असलेला आत्मा, तोच परमात्मा, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागतं. त्यांचं नाव संत विठ्ठला. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. प्रारब्ध बदलून जातं म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आमचीच वस्तू आम्हाला कळते म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आणखीन एक धावतं उत्तर देऊन जातो. सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ घालून देण्याचं काम संतांची भेट करते. संत दर्शनी पद्मनाभ जोडीला, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी, काय केलं? पायी मिठी पडली तो. संतांच्या पायाला आम्ही मिठी मारली. आपल्याकडे एक वचन असं दिलं जातं, आपण संतांच्या पायाला मिठी मारणं म्हणजे अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन घडे, त्यांच्या चरणाला नतमस्तक झालो की त्यांच्या ठिकाणी जे आहे ते आमच्या ठिकाणी येतं. कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज संतांच्या पायाला मिठी मारल्यामुळे काय झालं? महाराज म्हणतात, एकही गाठी राहिली नाही अभंगात. संदेहाच्या सुटल्या गाठी पायी मिठी पडली तो. संदेहात सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी पायी मिठी पडली. संदेहाची सुटली, संदेहाची सुटली गाठी. इथला गाठी शब्द फार महत्वाचा आहे बरं का. विविध गाठी सांगितल्या जातात. संशयाची गाठ आहे, चिताची गाठ आहे, प्रारब्धाची गाठ आहे, प्रयत्नाची गाठ आहे, 3 गुणांची गाठ आहे, विकल्पाची गाठ आहे, विचाराची गाठ आहे. समजा ह्या सगळं सुटलं तरी लग्नाची तरी माहिती ती तरी गाठच आहे. याच्याही पेक्षा आणखीन गमतीने बोलू. काही ठिकाणी गेल्यानंतर काही माणसं अशी गप्प बसलेली असतात. मी आपलं त्याच्या शेजाऱ्यांना विचारलं, का हो, कीर्तनाला गेलं, लग्नात गेलं, कुठल्या उत्सवाला गेलं, हे शांत असतात कसं काय? तो म्हटला, महाराज तुम्हाला माहित नाही, हे आतल्या गाठीचं आहे म्हणजे. आता मला तर असं वाटायला लागलं, एखाद्या डॉक्टरला ₹1,00,000 द्यावे, पण आतली गाठ शोधून काढ, कुठं असते कोणाच ठाऊक, काय माहित नाही महाराज. पण महाराज म्हणतात, सगळ्या गाठी संपल्या. संदेहाची सुटली गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी. कोणतीही गाठी शिल्लक राहिली नाही. गाठी निघून जाणं यालाच मोकळं म्हटलं जातं. नकशिखांत मोकळं म्हटलं जातं. तुम्ही घरी गेल्यानंतर गाथा उघडा आणि आणखीन एक अभंग सांगतो तेवढा वाचा. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न तो. तुकाराम महाराजांनी इतकं गोड वर्णन केलंय. मोकळे मन, इथला जो मोकळा शब्द आहे की नाही, हे फार महत्वाचा आहे. मनाच्या संबंधाने इथला जो मोकळा शब्द वापरला, महाराज सांगतात, कोणतीही गाठी नाही ना त्याला खऱ्या अर्थाने मोकळं म्हटलं जातं. नखशिखांत मोकळं. भागवतामध्ये त्या वेणुगीताचा एक विषय येतो. भागवतामध्ये वेणुगीत काही नाही, त्या वेणुगीत म्हणजे ती मुरली, त्या मुरलीच्या संबंधाने असलेलं गीत. सगळ्या गोपिका एकदा श्रीकृष्ण परमात्म्याला विचारतात, कृष्णा, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, आमच्याकडे तू डुंकूनही बघत नाही आणि हातातली मुरली मात्र कधीच सोडत नाही. काय आहे असं त्या मुरलीमध्ये, बासरीमध्ये, त्या वेणूमध्ये असं काय आहे? कधी तुम्ही बघितलं सकाळपासून झोपेपर्यंत कधीही ती बासरी हातातच आहे. का असं एवढं त्या बासरीवर तुझं प्रेम आहे? आमच्याकडे मात्र बघत नाही. आणि त्या बासरीवर मात्र एवढं तुझं प्रेम का? भगवंतानी फार गोड उत्तर दिलं. भगवंतानी सांगितलं, गोपिकांनो, ही बासरी मला खूप आवडते. का आवडते? 3 कारणं. पहिलं कारण, ही बासरी मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून मला आवडते. बोलल्याशिवाय बोलत नाही महाराज, ही बासरी मी बोलल्याशिवाय बोलत नाही. बरं, एक. दुसरं कारण असं आहे, जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ती मधुरच बोलते, कटू कधी बोलत नाही. आणि तिसरं सांगू, या बासरीमध्ये इथून तिथून कुठेही गाठ नाही म्हणून मला ही बासरी आवडते. याला म्हणा झालो पोटी शीतळ. विठाला गाठी निघून जाणं याला खरं मोकळं म्हटलं जातं.
तत्वज्ञानाने हा जो संशय सांगितला का नाही तो 3 पद्धतीचा सांगितला. थोडा किचकट विषय पण सांगून पुढे जातो, क्षेत्रावरची सेवा ही. त्यामुळे थोडेसे 3 प्रश्न जरा उपस्थित करतो, नीट ऐका. काही नाही, कोणकोणता संशय आहे. पहिला संशय सांगितलाय, जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे. दुसरा संशय सांगितला, परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. आणि तिसरा संशय सांगितला, जगत सत आहे का असत आहे. असे 3 प्रश्न आहेत. या 3ही प्रश्नाचा विस्तार फार मोठा आहे, पण तेवढा जरी विस्तार करण्या इतकी वेळ आपल्याकडे नसली तरी या 3ही प्रश्नाच्या उत्तरादाखल 3ही प्रश्नाकरता एक प्रमाण देतो. ऐका. पहिला प्रश्न किंवा पहिला संशय कोणता, जीव परमात्म्याहून भिन्न म्हणायचा का अभिन्न म्हणायचा. मी त्याच्याकरता तुकोबऱ्यांचं एक सोपं प्रमाण देतो. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव राळा. एवढ्या एका प्रमाणाने हा विषय संपून जातो. ज्ञानेश्वरीतली ओवी ऐकायची झाली तर, जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. आणि जरा याला कथाभागच ऐकायचा झाला, रामायण तुम्ही ऐकलंय, गेली 7 दिवस झालं महाराजांकडून ऐकता. महाराजांकडून तुम्ही रामायण अनेकदा ऐकला. अध्यात्म रामायण नावाचं एक रामायण आहे. जसं वाल्मिकी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, तसं अध्यात्म रामायण आहे. प्रत्येक रामायणातले वेगवेगळे विषय आहेत आणि वेगवेगळे भाव आहेत. मित्र असं म्हणतो, एवढी रामायण रामचंद्र प्रभूंच्या चरित्रावर निघाली. तुलसी रामायणातला विचार वेगळा, भावार्थ रामायणातला वेगळा, वाल्मिकी रामायणातला वेगळा, अध्यात्म रामायणातला वेगळा. प्रत्येक रामायणातून वेगवेगळे भाव निघत राहतात, वेगवेगळे भाव निघत राहतात. आणि त्याच्यातही जरा सांगू की रामायणातल्या प्रत्येक कथेतून प्रत्येकाच्या बुद्धीनुसार आणि रामचंद्र प्रभूंच्या कृपेनुसार त्याच्यातून भाव निघत राहतात. प्रत्येकाला कथा ही कथाच असते. मग ती तुम्ही सांगितली काय ना आम्ही सांगितले काय, कथा ही कथाच आहे. फक्त त्या कथेतले भाव मात्र प्रत्येकावर प्रभू रामचंद्रांच्या कृपेने विविध येत असतात. प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे भाव निघत असतात. अध्यात्म रामायणामध्ये एक विषय आहे, काही नाही, रामचंद्र प्रभू राजा झाले. ऐका, मला जीव ब्रह्म ऐक्य या दृष्टीने सांगायचं आहे. रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले आणि राजसिंहासनावर बसल्यानंतर कोपऱ्यात उभे असलेल्या हनुमंतरायाकडे प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि रामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाकडे बघून विचारलं, का रे, कोण आहेस तू, कोण आहेस तू. हनुमंतरायांनी मनातल्या मनात प्रश्न केला, सीता शोध करताना यांच्याबरोबर मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, रावणाला मारताना मीच होतो, नव्हे यांना खुर्चीवर बसवताना मीच होतो, आणि एकदा हे खुर्चीवर बसले की मला विचारतात कोण आहेस तू. आलं का लक्षात कंसातलं. बहुतेक हे लोक तेवढंच पाठ करतात, बाकी काही नाही. एकदा ह्यांना बसलं की विचारतात कोण आहेस तू. मी एवढा कायम बरोबर आहे आणि आता मला हे एकदा राजा झाले, राजसिंहासनावर बसले आणि मला विचारतायत कोण आहेस तू. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला. हनुमंतरायांनी विचारलं, प्रभू तुम्ही मला विचारता. हो, मी तुला विचारतो. मला सांगा, तुम्ही देहदृष्टीने कोण आहेस तू असं विचारता, जीवदृष्टीने कोण आहेस तू असं विचारता, का आत्मदृष्टीने कोण आहेस तू असं विचारता. कारण देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकः, आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर मी तुमच्या स्वरूपच आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव परमात्म्याहून भिन्न का अभिन्न या प्रश्नाने उत्तर संपलं. दुसरा प्रश्न आहे, परमात्मा सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं. ज्ञानोबारांनी एकच उत्तर देऊन टाकलं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, किंवा सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरी येले. तुकोबारांनी उत्तर दिलं. आणि तिसरा प्रश्न आहे, जगत सत म्हणायचं का असत म्हणायचं. तुकोबारांचं एकच प्रमाण फक्त डोळ्यासमोर ठेवा, रज्जू सर्पाकार भासे येले जगडंबर. आमचे गुरुजी गुरुरी भाऊ असं म्हणायचे, जग केलं म्हणायचं, जग झालं म्हणायचं का जग भासलं म्हणायचं. केलं म्हटलं की आरंभवाद, झालं म्हटलं की परिणामवाद, आणि भासलं म्हटलं की विवर्तवाद. आरंभवाद म्हटलं की नाही आई, परिणामवाद म्हटलं की सांख्य, आणि विवर्तवाद म्हटलं की वेदांती. विठ्ठल हे 3ही प्रश्न किंवा ह्या 3ही संशय संपले. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. 2 प्रमाणातले 2 विचार मी आपल्या समोर मांडले. पहिला विचार, संतांची गाठ पडल्यामुळे जीवन धन्य झालं. दुसरा विचार, संतांची गाठ पडल्यामुळे नखशिकांत मोकळे आम्ही झालो. आता तिसरा विचार सांगतात, संतांची गाठ पडल्यामुळे या संसार रूपी नदीला आम्ही तरुण गेलो. अभंगाचं तिसरं भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा,
सुटल गाठ संध्याच्या सुटल गाठ संध्याच्या सुटली गाठ संध्याची सुटली गाठ संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. महाराज सांगतात भव नदी, भव या शब्दाचा अर्थ संसार. संसाराला नदीची उपमा दिली. का दिली? अनेक कारणं त्याची आहेत. 2 कारणं सांगतो, ऐका. नदी कोणाकरता प्रवाहित व्हायचं थांबत नाही, तसा संसार सुद्धा कोणाकरताही थांबत नाही. लोक म्हणतात आमच्या नंतर कसं, गेल्यानंतर कळेल. काही काळजी करायचं काम नाही, काही नसतं महाराज. हे चालत असतं, पिचीशाया आगे ढाकाया म्हणल्यासारखं हे चालत राहतं. हे कोणाकरताही थांबत नाही. नदी कायम उताराला धावते, तसा संसार सुद्धा कायम उताराला धावत असतो. म्हणून भव नदी. नदी दुथडी वाहते, तसा संसार सुद्धा दुथडी आहे. एक जन्माची थडी आहे, दुसरी मरणाची थडी आहे. आणि नदीसारख्या कालिया, यमुनासारख्या नदीमध्ये कालियासारखा सर्प आहे, तसा संसाररूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहेत. म्हणून भव नदी. महाराज सांगतात भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. या उत्तरा प्रसादे म्हणजे संतांच्या मुखातून आलेल्या वचनरूपी प्रसादाने आम्ही संसाररूपी नदी तरून गेलो. संतांच्या मुखातून आलेला जो जो शब्द आहे त्याला प्रसाद म्हणा. का प्रसाद म्हणा? प्रसाद या शब्दाचा अर्थ असा असतो, जे निर्दुष्ट अन्न असतं त्याला म्हटलं जातं प्रसाद. जे निर्दोष अन्न असतं त्याला म्हटलं जातं प्रसाद. बरोबर आहे की नाही? पहा, आपण देवाला नैवेद्य दाखविण्याच्या अगोदर त्या स्वयंपाकाला कुणी प्रसाद म्हणतं का? आपण देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर मग त्याला काय नाव येतं? प्रसाद. आता देवाला नैवेद्यच दाखविला जात नाही ती गोष्ट निराळी. बरोबर? लोक तिकडे जायला तयारच नाही. देवच नाही म्हणायला लागले तर बाकीचं काय घेऊन बसला. आम्ही कॉलेजमध्ये असताना एकाचं व्याख्यान ठेवलं, जगात देव नाही. असलं ऐकायला गर्दी फार असते कॉलेजमध्ये, सगळी मुलं ते ऐकायला. आणि मग ते व्याख्यान संपलं. देव नाही या विषयावर तो तासभर बोलला व्याख्याता. संपल्यानंतर आमचे काही तत्वज्ञानाचे विद्यार्थी गेले आणि म्हणायला लागले, का हो सर, देव नाही या विषयावर तुम्ही तासभर बोललात, न घाबरता बोललात, इतकं सगळं तुम्हाला जमलं कसं काय? तो म्हटलं आपलं काय, देवाची कृपा. उदाहरण संपलं. झालं का बघा, देवाची कृपा म्हणल्याशिवाय काहीच प्रश्न मिटत नाही. तो महाराज जाऊ द्या, मला सांग, याच्यावर पुष्कळ चर्चा आहे. दिव देवते ते प्रकाशते ते देवा, हा उपनिषद आम्हाला सांगतं. महाराज सांगतात भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. संतांच्या भेटीमध्ये काय काय घडलं? 3 गोष्टी घडल्या. ऐका. संतांची भेट झाली, जीवन धन्य झालं. संतांची भेट झाली, आम्ही नकशिकांत मोकळे झालो. संतांची भेट झाली, संसाररूपी असलेली नदी आम्ही तरुण गेलो. एवढंच नाही, संतांची भेट झाली की आमचं जीवन मंगलमय झालं, अभंग. तो कामाने